तर झालं असं की मी निघाले. तू चप्पल शिवून आणली होती, माहितीच आहे तुला की लेकीला जायची चप्पल तुटली तर मग कसं जाणार ती वगैरे. मग चप्पल शिवून आणली, एकच तुटली होती पण तीच शिवून आणली तू. मी निघाली, निघाल्यावर जी शिवलेली ती तर छान होती, दुसरी तुटली. मग त्याच्या आदल्या रात्रीचं मी आधी सांगते. मी विचार केलेला मी 10 मिनटं लवकर जाईन आणि मंदिरात वगैरे 5 मिनटं बसीन आणि नंतर निघीन आरामात. आणि तसं जनरली माझं घरातून पण तसं सगळं झालं होतं. मी निघाले, आरामात निघाले मी आणि माझं सगळं व्यवस्थित वेळेवरती केलं. आणि ॲन मोमेंटला माझी चप्पल तुटली. तर ज्या ह्याच्याने मी बाहेर गेली होती त्या ह्याच्यानेच म्हणजे देवाची कृपा म्हणा, चप्पल तिथे तुटली जिथे ते चप्पल शिवणारे काका बसलेले असतात. नशीब चप्पल तिथे तुटली, नाहीतर मग पायाला दगडं वगैरे लागत मला जावं लागलं असतं. ते एक नशीब म्हणा. आणि नंतर मग त्या काकांनी 10 मिनटं घेतले शिवायला, कारण चप्पल पूर्ण तुटली होती. तर मग झालं असं, चप्पल शिवली. आता मंदिरात जाण्याचा जो वेळ होता तो तर निघून गेला. आणि मी आदल्या रात्री अजून पण ठरवलं होतं की आपण मंदिरात जाऊन 5 मिनटं व्यवस्थित असं दर्शन करायचं आणि घाईघाईने नाही यायचं, असं मन प्रसन्न करणारं दर्शन झालं पाहिजे. तर मग ते तर नाही झालं. मी गेली, उशीर झालेलाच ॲज युजल. मग ते झाल्यानंतर म्हटलं जाऊ द्या, आता काय आपण मंदिरात जायला नको. मग म्हटलं जाऊ दे. आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी मंदिरात गेली आणि मंदिरात जे पीसफुल आणि जी शांती मला मिळाली, जे मी रात्री विचार करून गेली होती की मी बसणार आणि मला ती शांती भेटणार. ऑब्व्हियसली सगळ्यांनाच ती भेटते मंदिरात गेल्यावरती आणि बसल्यावरती, तीच मला देखील हवी होती, कारण रोज असं घाईघाईने जायला होतं. तर मग म्हटलं की आपण पण तेच अनुभव करावा. पण संध्याकाळी मी गेली आणि जेव्हा ते मला लिटरली भेटलं ना, तुम्हाला सांगते इतकं छान वाटलं ना, मला खूपच छान वाटलं. मग ह्यावरनं जर शब्दात सांगायचं म्हटलं तर शॉर्टमध्ये, रब जो चाहे वही तो होता है, रब जो चाहे वही तो होता है, आदमी खिलौना है. बाय.